हे सगळ्यांनाच माहिती. त्यांना आपली जबाबदारी काय की धाराशिव जिल्हा हा कुण्या व्यक्तीच्या मागे नसून हा वंदनीय हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे, मातोश्रीची प्रामाणिक असलेला जिल्हा आहे. त्यात प्रतिनिधी हे शिवसैनिकामुळं आणि मातोश्रीच्या आशीर्वादामुळे निवडून येतात. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला हा मेळावा यशस्वी करणं आपली सगळ्यांची जबाबदारी. आपण तात्यांनी सांगितलं बघा आता खंबीरराव, त्या खंबीर आहे मी काय तुम्ही म्हटलं तरी जाणार, तुम्ही गेला तरी जाणार, मला तुम्ही तरी जाऊ नका. त्याला म्हणतो तू गेला तरी काळजी करू. या ठिकाणी उद्धव साहेबांनी काय आघात झाला असेल, आपल्या पक्षात आघात झाला, आपण आपला सर्व जवळ एखादा माणूस एक ग्रामपंचायत आपण प्रचार करतो असा माणूस गेला तरी आपल्याला. पण यांचे 6 खासदार 22 ज्यांना केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री अशीच लोक निवडून गेली. पण उद्धव साहेब लढताय, आदित्य साहेब लढताय. शिवसेनेचा जन्म हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून संघर्ष करणाऱ्या संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे. नेहमी मागे जे शिवसैनिक जन्म काय सत्तेसाठी झालेला नाही, हा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी हा शिवसेना. आताही आज सांगतो तुम्हाला, बयानी कामाचा विषय काढला, आपल्या जे काही घटक काम विकास या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण इथून पुढच्या काळात आपल्याला सर्वसामान्य माणसाचा आवाज बनून जर त्यांची काम करायची तयारी आहे, संघटनेला आपल्यासाठी पुनर्रचना करावीच लागणार आहे. शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत सगळी पुनर्रचना, आणि ज्या कार्यकर्त्याची संघर्ष करायची तयारी आहे अशा कार्यकर्त्याला सोबत घेऊनच आपल्याला ही संघटना करायची. संघर्ष करायची, व्यवस्थेवर लढायची त्यांची तयारी आहे, अशा लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही संघटना बांधायची आहे. 2029ला आपल्या आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा डौलाला करायचा असेल तर आपल्याला, कारण आपण बघतोय आता सगळे सत्तेत आहे, मग सर्वसामान्यांचा आवाज कोणी म्हणून काम करायचं. सगळे जर सत्तेत असले तर सर्वसामान्यांसाठी कोणतरी काम केलं पाहिजे. त्यामुळं आपण संघर्ष करायची तयारी ठेवावी. आपल्याला काय मिळणार नाही ही मानसिकता ठेवली पाहिजे. आपल्याला फक्त संघर्ष वाटायला आहे कमीत कमी 3 वर्ष तरी, ही मानसिकता ठेवून ही मानसिकता केली तरच त्यामुळं आपण मनानं हारून जमणार नाही. आणि इथली शिवसेना ही ठाकरे कुटुंबियावर मातोश्री करणारी शिवसेना. कुण्या व्यक्तीवर किंवा एखाद्या व्यक्ती समूह करणार कुणी नाही. आज जे आम्ही लोकप्रतिनिधी आहे, बहिणी सांगितलं 16ला त्यांना नगराध्यक्ष केलं, मला 17 केलं, 19ला आमदार केलं, 24ला परत आमदार केलं. त्यांचा आशीर्वाद तुमचे सगळ्यांचे कष्ट, त्याच्यामुळे फक्त आम्ही निवडून येऊ शकतो. त्याचं ज्ञान आम्हाला. त्यामुळे तुमच्या शक्तीची आमच्या होणार नाही हे सांगतो. आता आपल्याला जर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे सिद्ध परत यायला करायचं असेल तर आपला परवा दिवशीचा मेळावा खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला पाहिजे. ही सगळी आपल्याची जबाबदारी. बैठक बोलण्याचं कारण तेच आहे की ही फक्त आमची जबाबदारी नाही, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण जास्त संख्येनं त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं.
आदरणीय पक्षप्रमुख, आदरणीय युवासेना प्रमुख हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्याला पुढे काम करायचंय. यासाठी आपण येत्या रविवारी आपल्या गावातून, आपल्या परिसरातून बहुसंख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांवर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.